ओम नमः शिवाय। श्रावण सोमवारचा व्रत कसा करावा सहज सोप्या पद्धतीने। श्रावण महिन्यातील सोमवार व्रत हे भगवान शिवाच्या उपासनेसाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जाते। हे व्रत भक्तिभावाने व श्रद्धेने केल्यास इच्छित फळ मिळते असे मानले जाते। खाली श्रावण महिन्यात सोमवार व्रत कसे करावे याचे संपूर्ण मार्गदर्शन दिले आहे। सोमवार व्रत करण्यासाठी पद्धत सोप्या भाषेत। 1. व्रताचा संकल्प सकाळी उठल्यावर लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करा। घरातील देवाऱ्यात दिवा लावा व भगवान शंकराची पूजा करण्याचा संकल्प करा। ओम नमः शिवाय मंत्र जप करत व्रताचा मेंटली संकल्प करा। 2. पूजेची तयारी। शिवलिंग जर उपलब्ध असेल किंवा शिवाची मूर्ती अथवा फोटो तयार ठेवा। पाण्याचा कलश, दूध, दही, मध, साखर, तूप, बेलपत्र, फुलं, धूप, दीप, अक्षता, नैवेद्य यांची तयारी ठेवा। 3. पूजा कशी करावी। प्रथम गणपतीची पूजा करा। नंतर भगवान शंकरास दूध, जल, मध, दही, साखर, तूप या पंचामृताने अभिषेक करा। जर शिवलिंग असेल तर बेलपत्र, फुले, अक्षता वाहा। ओम नमः शिवाय जप करा कमीत कमी 108 वेळा। शिवाच्या कथा किंवा सोमवार व्रत कथा वाचा किंवा ऐका। नैवेद्य म्हणून गोड पदार्थ, साखरपारे, खीर, लाडू इत्यादी दाखवा। जर उपवास करत असाल तर संध्याकाळी फळे, साबुदाणा खिचडी इत्यादी घ्या। 5. उपवास करताना संपूर्ण दिवस फलाहार किंवा एक वेळ फक्त उपासाचे अन्न घ्यावे। अन्नात मीठ शक्यतो टाळावे। सैंधव मीठ वापरले तरी चालते। संध्याकाळची पूजा। संध्याकाळीही छोट्याशा पूजेसह शिवमंत्राचा जप करा। शिवचालीसा किंवा शिवाष्टक म्हणावं। 7. व्रतकथा महत्त्वाची। सोमवार व्रतकथेचा पठण करणे फार महत्त्वाचे असते। ही कथा श्रवण केल्यास व्रत पूर्ण होते असे मानले जाते। कथा उपलब्ध हवी असल्यास मी ती पाठवू शकतो। धन्यवाद। किती सोमवार व्रत करावे। श्रावण महिन्यातील सर्व सोमवार उपवास केले जातात। काही भक्त 16 सोमवार व्रत करतात, जे श्रावण संपल्यावरही चालू ठेवतात। फायदे, फलश्रुती। इच्छित वर मिळतो। विशेषतः विवाहासाठी हे व्रत केलं जातं। मानसिक शांतता, आरोग्य आणि घरात सुख समृद्धी लाभते। शिवकृपा प्राप्त होते।